नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गुडसे पुन्हा आपल्या उद्योग गगन भरारी या चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, 2026च्या अर्थसंकल्पामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी अंमलबजावणी योजना आणलेली आहे आणि या योजनेचं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना आहे. राज्यातील कमीत कमी 25 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि त्यासाठी सरकारनं 40,000 कोटी रुपयाची तरतूद गेल्याचं प्रथमदर्शनी सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, जे शेतकरी हे 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत आहे अशा शेतकऱ्यांची यासाठी कर्जमाफी होणार आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2025 नंतरचं जे कोणी कर्ज घेतलं असेल, पीक कर्ज, अशांची हे कर्जमाफी होणार नाही, कारण ते रेग्युलरमध्ये येतात. आणि जे शेतकरी रेग्युलरमध्ये आहेत अशांसाठी 50,000 रुपये अनुदान सरकारनं जाहीर केलेलं आहे. आणि त्यासाठी आपलं ज्या बँकेकडून आपण कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेला आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि जे आपलं बँकेचे खाते आहे आणि पीक कर्जाचं खातं, आधार, मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड रेग्युलर म्हणजे बँकेला अपडेट असणं जरुरी आहे मित्रांनो. आणि मार्चनंतर ही योजना लगेच अंमलबजावणी या योजनेची होणार आहे असं प्रथमदर्शनी सांगण्यात आलेलं आहे. तर शेतकऱ्यांना एक की ज्यांनी आपलं ज्या बँकेतून आपण लोन घेतलेलं आहे, पीक कर्ज घेतलेलं आहे, त्या बँकेला पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल आणि पीक कर्जाचं खातं हे लिंक असणं आवश्यक आहे मित्रांनो. आणि ही योजना मार्चनंतर लगेच जाहीर होणार आहे, कारण ह्या शेतकऱ्यांना बऱ्याच दिवसाची कर्जमाफीसाठी प्रतीक्षा होती मित्रांनो. आणि आज राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी की 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. त्यामुळं जे काही थकीत शेतकरी आहे अशांसाठी ही एक आनंदाचीच बाब म्हणावं लागेल मित्रांनो. आणि जे रेग्युलरमध्ये येतात अशा सर्व शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान त्यांना रेग्युलरवाल्यांना देण्यात येणार आहे मित्रांनो. तरी आपण तात्काळ आपल्या बँकेशी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचे खाते आणि पीक कर्जाचं खातं असतं मित्रांनो, ते आधार लिंक असणं जरूरी आहे. त्यामुळं ताबडतोब आधार करून